श्रीषा झोपली होती तोपर्यंत पप्पांनी तिच्यासाठी असा झोका बांधला होता. झोपेतून उठून मी तिला बाहेर आणलं, पण ती उठल्या उठल्या थोडीशी रडायला लागलेली. कारण का झोपेतून उठल्यावरती तिला फक्त मम्माने घ्यायला लागतं. त्यानंतर तिला झोक्यात बसवलं, पण ती कम्फर्टेबल नव्हती. थोडा वेळ तिला मी कम्फर्टेबल केलं, थोडासा झोका खेळू दिला आणि त्यानंतर तिला समजलं की हा झोका आहे. कारण का लगेच झोपेतून उठल्यावरती तिला ते समजेना आणि नंतर ती एकटीच खेळू लागली. नंतर अजिबात उतरेना आणि स्वरूपदादा बाहेर आहे तोपर्यंत म्हणलं खेळून घे. एकदा स्वरूपदादा आला की श्रीषा आणि स्वरूपची भांडणं लागणार आहेत. त्यामुळे म्हटलं तू थोडा वेळ खेळ आणि अर्धा एक तास झालं ती नंतर उतरेनाच. मग मी तिला थोडासा खाऊ देखील आहे ना झोक्यामध्येच तिला भरवलं मी. सुरुवातीला भाताची पेज, त्यानंतर थोडीशी शेव दिली. त्यानंतर आम्ही गुजरातवरून खाकरा आणलेला होता तो खाल्ला. लंच केलं, थोडा वेळ मुलांना झोपवलं आणि संध्याकाळी पप्पांचं ऑफिस झाल्यानंतर पप्पा त्यांना बाहेर घेऊन गेले आणि पप्पा बाहेर घेऊन गेले वरती मी थोडीशी घरातली कामं केली.